मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली। आतापर्यंत 1,60,00,000 खात्यात गेले आणि आता 2 कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत। आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता, दलित समाजाचे पैसे पै न पै दलित समाजाकरता, शेतकऱ्यांचे पैसे पै न पै शेतकऱ्यांकरता, आणि म्हणूनच कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही। मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। मराठीशिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला। केंद्रीय कॅबिनेटच्या या निर्णयामुळे खूप वर्षापासूनची मराठी माणसाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी देखील ही मागणी केलेली होती। केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 सप्टेंबर रोजी चर्चा झाली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। दरम्यान कॅबिनेटच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेलं आहे। आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस असल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंडळानं घेतला। मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीनं अतिशय मनापासून आभार मानतो। हा दिवस उजाडावा यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आत्ताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सातत्यानं पाठपुरावा केला। लीळा, चरित्र, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले। मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे। अखेर आज तो सुदिन अवतरला, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। दरम्यान मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर नाशिकमध्ये महायुती सरकारकडून जोरदार जल्लोष करण्यात आलेला आहे। नाशिकमधील कुसुमाग्रज स्मारक या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत, ढोलताशांचा गजर करत, एकमेकांना पेढे भरवून महायुती सरकारच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।